मला इथे बोलणं सुद्धा काही गरजेचं आहे, आवश्यक आहे, भावना पण सांगायची आहे. सर्वप्रथम एक आनंदाची बातमी मी सांगू इच्छितो की आता जयवीर साहब बोल रहे हैं कि पिछली बार में जब आपको मिला था तो अजहर हंस को जा रहे थे, तो हाजी साहेब सर्व संघटनाचे पदाधिकारी पण मला तेव्हा पण बोलला होता. जयवीर साहेबांबद्दल मी बोलणार आहे की कृषी विद्यापीठला मी मागे गेलो होतो. तिथला जो कार्यक्रम घेतला, तिथे मॅडमचा जे काही सत्कार झाला, समांतर वीज पाणी पुरवठ्याचा पाहतो. आज समांतर पाणी पुरवठा आलं की डबल बिल येणार आहे. आता हे ग्राहक आपल्या तिकडे जातील, म्हणून ह्यासाठी आपल्याला थांबवणे गरजेचं आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय तेव्हा 22 मध्ये नोव्हेंबरमध्ये आपण एक संप केला. तेव्हा तत्कालीन उपमुख्यमंत्री ऊर्जा मंत्री होते आपले सन्माननीय फडणवीस साहेब यांनी तो थांबवलं. आता पुन्हा आता काढलेलं आहे. आता आपल्याला कल्पना आहे, आपण हरकती घेऊ, MIDC पुढे हरकती निश्चित घेऊ. जितके हरकती टाकता येईल आपण हरकती टाकू. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की काळांतराने तो MIDC मंजूरच करेल, कारण कायदा झालेला आहे. कायदा आहे 2003 मध्ये समांतर वीज देण्याचा कायदाच आहे, लायसन्सिंग देण्याचा कायदाच आहे. आता उलट पहा ना, चव्हाण साहेबाला बी आश्चर्य वाटेल, व्यासपीठाला आश्चर्य वाटेल की महावितरण कंपनी आज मुंबईचं बेस्टचं सबरचं सप्लाय घेण्याचा अर्ज करतो MIDC समोर आणि आपले शहर देतो. म्हणजे हे काय, एकीकडे मुंबई घ्या ना, आम्ही स्वागत करतो, तुम्ही मुंबई घ्या. आणि मुंबईला जसं विलासराव देशमुख साहेब कैलासवासी होते तेव्हा मुंबई पाणीमध्ये बुडाली होती, तेव्हा विलासराव देशमुख साहेबांनी सांगितलं होतं की माझे MSCB आणि मुंबईला पूर्वत करेल. तर ते MSCBचे ट्रक गेले होते ना मुंबईला आणि विद्युत पुरवठा सुरळीत करून दिला होता. हे मुंबई म्हणून आपण सुरळीत करून दिलं होतं. आणि यामुळे आपल्याला कल्पना आहे, आज सन्माननीय खादरी साहेब वाशीला चीफ इंजिनियर होते. त्यांनी 48 तासाच्या आत वाशीला पूर्वत करून दिलं. ते जोग नव्हतं. माननीय नितीन राऊत साहेबांच्या काळामध्ये ऊर्जा मंत्री होते तेव्हा मुंबई अंधारात गेली होती अर्धी, पण साहेबांनी पाहिलं नाही, मी पूर्वत करून देतो म्हणून त्यांनी पूर्वत करून दिली. काय मुंबई आपलं आहे, आपला उद्योग आहे, आपण कोणतेही आपल्याला सर्वांना कल्पना आहे. अति हुशार आणि एकदम सुपरमॅन असं माणूस आहे. त्यांच्याबद्दल आपण सांगावं तितकं कमी आहे. कारण त्यांनी पाहिलं, संचालक गेलं, चेहऱ्यावर कधी मावस नाही, हसत खेटत असं समजण्यात गेलं आहे की नाही, मला जे काम दिलं कंपनीने मी प्रामाणिकपणे करेल. आणि म्हणून त्याने पाहिलं की नाही, चला इथं कुठेही असू द्या, ते केलं. म्हणून खादरी साहेबांच्या बद्दल जितकं बोललोय आपण कमी आहे. हे मेरिटचे स्टुडंट्स एक टप्पा त्यांनी गाठलंच. जेही म्हणून डायरेक्ट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होणे त्या काळामध्ये जोक नव्हता. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर झाले त्या काळामध्ये डायरेक्ट. SC तसंच आहे, CE साहेब तसंच आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य आहे की त्यांचं टप्पे हे डायरेक्ट मध्ये आहे आणि गव्हर्नमेंट स्टुडंटचे असल्यामुळे त्यांना मेरिटमध्ये तो स्टुडंट्स आहे. आणि दुसरी जी बाब आहे की साहेबांचं एक कौतुक करावं लागते की जे इंजिनिअरिंग मुले आहेत, जे स्टुडंट्स आहेत, त्यांचं ते आपलं गाईड करतात. त्यांना प्रोफेसर म्हणून सुद्धा बोललं तर गागव होणार नाही. निश्चितरित्या त्यांनी पार केलेलं आहे त्यांना. म्हणजे आपण त्यांनी पाहिलं की जे परीक्षा चालू होते आता मेरिटची, पारेशनची, साहेब नागपूरला, पुणेला, संभाजीनगरला ज्या ठिकाणी आपले जे एम्प्लॉईज आहेत त्यांची मुले असतील किंवा एम्प्लॉई असेल त्यांना बोलवतात आणि त्यांना कार्यशाळा घेऊन संबोधित करतात. एक चांगल्या प्रकारचे त्यांचं गुण आहे आणि सेवानिवृत्तीच्या उघड्यावर सकारात्मक आहे. आता दुसरी एक गोष्ट आहे, मला जे इथं आठवते सर्व बसलेले आहे, साहेबांकडे कोणी बदलीसाठी गेले की साहेब समजावून पाठवून येतात. हे एक साहेबांचं फार मोठं चांगलं गुण आहे की साहेबाकडे गेलो, साहेब माझी बदली आहे, अरे तू जा तिथं शीत, काय अडचण काय, मी इतकं दुरून आलो, तू कुठून जात नाही. साहेब तो बिचारा 10 वेळेस विचार करेल की मी बदलीसाठी केबिन मध्ये जाऊ की नको जाऊ. आम्ही साहेबाला सांगायचे, साहेब तुम्ही नाही बरोबर आहे. साहेबांचं बी एक मोठं प्रकारचं आहे की साहेब बिलकुल सांगतात की बाबा शिकणं केव्हा, गाव सोडलं पाहिजे, घर सोडलं पाहिजे, तरच तुम्हाला काहीतरी धाडस दाखवा, शिक्षणामध्ये धाडस दाखवा, काय करता येईल.
माझ्या घराजवळच पाहिजे, माझे मेडिकलच प्रॉब्लेम आहे, माझे हेच प्रॉब्लेम आहे, साहेबाकडे हे प्रॉब्लेम चालतच नाही. ते म्हणते नाही, तुम्ही अगोदर पहा, जा. बिलकुल आहे. आज आफताब साहेब आलेले आहेत नांदेडला, तेव्हा त्यांनी त्या साहेब गेले होते. साहेबांनी समजावून सांगितलं म्हणून त्यांना काउन्सिल घेतलं साहेबांनी आफताब खान साहेबांचं. मग ते सरळ गाठले कराडला जॉईन झाले आणि 2 वर्षानंतर ते आता कराडला आले. आता समाधान आहे साहेबांना की मी बोललेला एक तरी माणूस ऐकला. म्हणून हे जे आहे ते साहेबांमध्येच होऊ शकते, दुसरं काय नाही. निश्चितरित्या त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे आणि त्यामुळे आपण त्या ठिकाणी निश्चित अशा अधिकाऱ्यांचं कौतुक करण्यासाठी आपण इथं आलेला आहोत. आणि आपल्याला कल्पना आहे की या अशा मान्यवरांचं आपण नाही कौतुक केलं, कोण करणार आहे. त्यांनी आपल्यामध्ये मिळवलं, सोडवलं, लाईनवर सुद्धा जातात, कामं आहे. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तुम्हाला बोला ना. रमेश जोशी यांचा सत्कार टाळ्यांच्या गजरात कर. महाराष्ट्र राज्य 20 तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने आपल्या या शहरामध्ये आणि एक संयुक्त असं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आहे. पहिला आहे कार्यशाळा, दुसरा आहे निरोप, तिसरा आहे केंद्रीय अध्यक्ष बाकरे साहेब आणि गीते साहेबजी आणि आजच्या या कार्यशाळा निरोप आणि सत्कार सोहळा या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी जयरुद्दीन सर पठाण साहेबांच्या या ठिकाणी स्वागत करूया. आजच्या या कार्यक्रमाचे ते संयोजक आहेत. आजच्या या कार्यशाळा निरोप आणि सत्कार सोहळ्याचे सन्माननीय संयोजक अजीज पठाण साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी अमोल जावळकर आणि राजकुमार राठोड यांना विनंती करतो, त्यांनी पठाण साहेबांचं या स्वागत करायचं आहे. अतिशय सुरेख असं संयोजन. साहेबांना नुकताच राज्यनाट्याचा समितीचा पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. आपण टाळ्या. यानंतर पुढील स्वागत हे MFBचे सन्माननीय सदस्य अनिल पुरी साहेब. स्मृति सिंह म्हणाले, बरोबर है. तो मैं बोला कि मैं तो आपको कभी भूलूंगा नहीं, आपके 2 या मत दो, मैं आपको कैसे भूल सकता हूँ. तर तांत्रिक संघटनाला मी डेफिनेटली विसरू शकणार नाही. आणि हे जे निरोप समारंभ होते, मी पुढच्या माझ्या तिथे पण भाषणामध्ये बोलणार होतो, पण इथे पण बोलतो की मी डिस्कॉममध्ये जेई असताना 10 वर्ष डिस्कनेक्शन केलं आहे आणि आपण सर्व डायरेक्टली तुम्ही डिस्कॉममध्ये ते होतो कार्यकर्त्यावर ज्या पोस्टवर मी गेलो संस्थापन, हे सर्व श्रेय मी आपल्याला देतो. आपल्यामुळे हे शक्य झालं. माझ्याकडे उल्लासनगरला जैसे तक 2 स्टाफ होते, तो उसमें हमने क्या किया था, चाला कि एक स्टाफ लाइन इन करके रहता था, उसको थोड़ी सी इंग्लिश आती थी, चकरदार है, और एक था तोड़ने बेचारा सादा सीधा मराठी बोलना रहा, वो जो है तो यूनिफॉर्म में रहता. तो हमने बनाया था कि ये उनका साहब बताना, वो डिस्कस नहीं करते थे. तो इतने आप लोग होशियार हैं. अरे